आपल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरती टार्गेट UPSC या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण बघणार आहोत की काही नोट्स जी ट्रिक्सच्या साथ आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर एकूण 8 आहेत. ट्रिक्सच्या माध्यमातून आपण बघू. तर दादी आप जल्दी चलो. दादी म्हणजे दादरा व नगर हवेली. दुसरं आप अंदमान व निकोबार द्वीप समूह. 3 नंबर पॉंडिचेरी. 4 नंबर जम्मू काश्मीर. 5 नंबर लडाख. 6 नंबर दिल्ली. 7 नंबर चंडीगड आणि 8 नंबर लक्षद्वीप. तसंच दुसरं आपण बघणार आहोत, भारतात किती राज्यातून कर्कवृत रेखा जाते? तर एकूण 8 राज्यातून कर्कवृत रेखा जाते. तर हे जे असे आहे की मित्र माझा राघूच्या 1, मिझोरम. दुसरा त्रिपुरा. चौथा मध्य प्रदेश. चौथा झारखंड. 5वा राजस्थान. 6वा गुजरात. 7वा छत्तीसगड आणि 8वा आहे पश्चिम बंगाल. क्वेश्चन नंबर 3, मराठवाड्यात किती जिल्हे आहेत? तर एकूण 8 जिल्हे आहेत. ट्रिक्सच्या माध्यमातून बघितलं तर जालना, छबी, हिबदाव. सोपी पद्धत. 1 नंबर जालना. 2 नंबर लातूर. 3 नंबर नांदेड. 4 नंबर छत्रपती संभाजीनगर. 5 नंबर बीड. 6 नंबर हिंगोली. 7 नंबर परभणी आणि 8 नंबर धाराशिव. 4 नंबर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणत्या? तर ट्रिक्सच्या ह्याच्यातून गोबेकथा म्हणजे गोदावरी नदीची लांबी 668 किलोमीटर. भीमा नदीची लांबी 451 किलोमीटर. कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर. तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आणि नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर. धन्यवाद. अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो चैनल को लाइक, इस वीडियो को लाइक और सब्सक्राइब जरूर कर लीजिए. धन्यवाद.